साई सम्राट न्यूज. नमस्कार दर्शक हो, साई सम्राट न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. आपण पाहत आहात साई सम्राट न्यूज. मुख्य संपादक श्री हरिभाऊ प्रक्षाळे. पंढरपूर तालुक्यातील भोसे ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकाचा कोट्यावधीचा भ्रष्टाचार. ग्रामस्थ व तळेकर. ग्रामसेवक दत्तात्रय भुजबळ यांची बदली करा, अन्यथा सोलापूर जिल्हा परिषद इमारतीवरून उड्या मारून आत्महत्या करू, ग्रामस्थांचा इशारा. पंढरपूर तालुक्यातील भोसे गावातील ग्रामसेवक दत्तात्रय भुजबळ हे गेले 13 वर्षापासून भुशी गावामध्ये ग्रामसेवक या पदावर कार्यरत आहेत. भोसे येथील ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक भुजबळ यांनी आजपर्यंत विकास कामांमध्ये तसेच घरकुल, शौचालय, विविध ग्रामपंचायतच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकास कामांमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. ग्रामसेवक भुजबळ यांची गेली 7 महिन्यापूर्वी बदली करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी व पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी सदरचे ग्रामसेवक दत्तात्रय भुजबळ यांना बदली गेल्या 7 महिन्यापूर्वी करण्यात आल्याचा आदेश देऊनही ग्रामसेवक भुजबळ हे भोसेगाव सोडत नाहीत. त्यामुळे अखेर भोसे गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन पंढरपूर येथील पत्रकार भवनमध्ये पत्रकार परिषद घेऊन भोसे ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक दत्तात्रय भुजबळ यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला असल्याची पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली. शासन नियमानुसार प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांना शासनाच्या नियमानुसार प्रत्येकी 3 वर्ष सेवा कालावधी दिला आहे. शासनाच्या सर्व नियमांची पायमल्ली करत सोलापूर जिल्हा परिषदेने अशा भ्रष्टाचारी ग्रामसेवक यांना सलग 13 वर्ष एकाच ठिकाणी कार्यरत ठेवल्यामुळे सदर ग्रामसेवक भुजबळ यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले आहे. भुजबळ यांची येत्या 2 दिवसात बदली न केल्यास भोसे ग्रामस्थ जिल्हा परिषदेच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करणार असल्याचा इशारा जिल्हा परिषद प्रशासनाला दिला आहे. भोसे ग्रामपंचायतीमध्ये कोट्यावधी रुपयाचा गैरव्यवहार गेल्या काही वर्षापासून सुरू आहे आणि तो गैरव्यवहाराची चौकशी पाठीमागे विभागीय चौकशी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून सुद्धा लावलेली होती. पण वारंवार वेगवेगळ्या पद्धतीची आमिषे दाखवून या सगळ्या चौकशा थांबवण्याचं काम गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. नावच नुसती फक्त बीडचा आका वाल्मिक कराड यांची येत आहेत, पण आमच्याकडे सुद्धा ग्रामसेवक आमच्याकडे वाल्मिक कराड आहे, तो दत्तात्रय भुजबळ आहे ग्रामसेवक, की ज्यानं गेल्या 13-13.5 वर्ष सलग हा भोसेमध्ये काम करतोय. युनियनचं नाव सांगायचं, जिल्ह्याचा युनियनचा अध्यक्ष आहे वगैरे वगैरे, आणि गावातच काम करायचं, विहिरीमध्ये, रस्त्यामध्ये, घरकुलामध्ये, संडासामध्ये, सगळ्या गोष्टीमध्ये. झाडं लावण्यामध्ये सुद्धा 100-150 झाडं लावली, 5,000 झाडं लावून पेपरला दिलं. वेगवेगळ्या पद्धतीचे फेक पुरस्कार पैसे देऊन आणून अशा पद्धतीचा प्रचंड मोठं काम या दत्तात्रय भुजबळ नावाच्या ग्रामसेवकाने केलेलं आहे. 13.5 वर्षानंतर गेल्या 7 महिन्यापूर्वी यांची बदली झाली. पण बदली झाल्यानंतर सुद्धा गेली 7 महिने झालं ह्या माणसानं चार्ज सोडला नाही. मग आम्ही कलेक्टर, CO सगळ्या माणसांकडे, सगळ्या प्रशासकीय यंत्रणांकडे गेल्यानंतर पाठीमागच्या 10-12 दिवसाखाली त्याची ऑर्डर काढली की 2 दिवसामध्ये तुम्ही चार्ज सोडावा. BDOने ऑर्डर काढली 2 दिवसात चार्ज सोडावा, तरी हा माणूस चार्ज सोडायला तयार नाही. कारण ह्या माणसाच्या पाठीमागं खूप मोठा एक आका आहे. फक्त नाव आहेत दुसरीकडे, दहशत आहे, अमका आहे, तमका आहे, पण ह्याचा आका, खरा आका तर गणेश पाटील आहे, की ह्या दोघांनी मिळून या सगळ्या ज्या गोष्टी चालवल्या जातात, या गावातल्या सगळ्या भ्रष्टाचाराची सगळी पूर्ण चालवली जातात. याच्या पाठीमागे ही 2 माणसं आहेत. 18 दारूची दुकानं चालतात भोश्यामध्ये. एवढे मोठे अवैध व्यवसाय. महाराष्ट्रामध्ये गाजणारा दुधाचा व्यवसाय, जिथं लहान मुलांना कॅन्सर होतो, मग त्यात युरिया मिसळणं, पॉलिथिन मिसळणं, मेलामाइन मिसळणं, जे अफगाणिस्तानमधून येतं, अशा पद्धतीचे आंतरराष्ट्रीय व्यवसाय सुद्धा जर भोश्यामध्ये चालत असतील तर हा बीडच्या आकापेक्षाही जोडगोळी प्रचंड मोठी आहे. यांनी प्रचंड मोठ्या आमच्या गावाचं पूर्ण नुकसान केलेलं आहे. गावाचं नाव बदनाम करायचं काम या व्यक्तीने केलेलं आहे. आमची मागणी सरळ आहे की ग्रामसेवकाची जर 2 दिवसात या बदली झाली नाही तर आम्ही जिल्हा परिषदेच्या कार्यालयाच्या वरून सर्वजण ग्रामस्थ मिळून उड्या मारून आत्महत्या करणार आहोत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.